नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू माय चॅनल। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नवोदय परीक्षेच्या परिपूर्ण अभ्यासासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा। आज आपण बघणार आहोत गणितीय पदावलींचे सरलीकरण, सिम्प्लिफिकेशन ऑफ न्यूमेरिकल एक्सप्रेशन, त्यातील स्वाध्याय पहिला। बघा, पहिला प्रश्न आहे 650 + 120 / 4 - 15 × 18 या पदावलीची किंमत किती? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन? जे एक्सप्रेशन दिले ते आपण पहिल्यांदा राईट करू। 650 + 120 / 4 - 50 × 8। आता आपला नियम काय सांगतो, आपल्याला रूल्स की पहिले डिव्हिजन करायची। जर आपण डिव्हिजन केली तर आपल्याला मिळेल 650 ॲज इट इज, 4 3 = 12 मीन्स 30 होतात, -50 × 8। आता सांगतो सेकंड नियम आपला, एक्सप्रेशनमधलं मल्टिप्लिकेशन करा। हे होतात 15 × 8 केलं तर ते होतील 120 मीन्स 150 + 30 - 120 मीन्स आपल्याला मिळेल, पहिले आपण ॲडिशन करणार। ॲडिशन किती मिळणार ती 650 + 30 केलं तर ती मिळेल 680, त्यातून -120 केलं तर आपलं आन्सर मिळतं 560 आणि हेच आपला फायनल आन्सर आहे। आपला ऑप्शन नंबर डी हे करेक्ट ऑप्शन मिळेल। चला बघूया पुढचा प्रश्न। 2 5 10 17 या क्रमिकेतील 2 5 10 17 इज द नेक्स्ट टर्म इन दिस सिक्वेन्स। ह्या सिक्वेन्समधली नेक्स्ट टर्म काय आहे? सिक्वेन्स आहे आपली 2 5 10 आणि 17। बघा, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? तर ह्या दोघांमध्ये 3चा डिफरन्स आहे, या दोघांमध्ये 5चा डिफरन्स आहे, या दोघांच्यामध्ये 7चा डिफरन्स आहे। आता हे जर बघितले तर हे ऑड नंबर दिसत आहे आणि पुढचा जो आपला ऑड नंबर आहे तो 9 आहे। जर आपण ह्या 17 मध्ये 9 ॲड केला, 17 + 9 तर ते किती होतात? 26 म्हणजेच आपला पुढचा नंबर किती येणार आहे? 26 हे आपलं आन्सर असणार आहे। ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर। चला पुढचा प्रश्न बघूया। 3 × 13 + 6 × 7 / 11 × 3 - 12 - 4 × 10 सोडवल्यास उत्तर काय येईल? जे एक्सप्रेशन काय आहे? 3 × 13 + 6 × 7 / 11 × 3 - 12 - 4 × 2। आता आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व करणार। ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लिकेशन जे आहेत ते फर्स्ट सॉल्व केले तर आपल्याला काय मिळेल? 3 × 13 + 42 / 11 3 होतात 33 - 12 - 8। पुढे जर आपण ब्रॅकेट सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल 3 × 55 / 33 - 4। आता बघा, हे सॉल्व केलं तर आपल्याला मिळेल 3 × 5 = 15, कॅरी अलॉन 3 × 5 हे होतात 16 / 33 - 4। आता आपल्याला डिव्हिजन करायची आहे या दोघांची। जर ती डिव्हिजन आपण केली तर ती काय मिळेल? 165 / 33। दोघांनाही 3 ने 11 ने डिवाइड केलं तर मिळेल 11 3 = 33, 11 1 = 11, 5 शिल्लक राहतात म्हणजे 11 5 = 55, 3 1 = 3, 3 5 = 15 म्हणजे आपल्याला काय आन्सर मिळतं याचं? 5 - 4 = 1 आणि हेच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे। ऑप्शन नंबर बी मध्ये आपला आन्सर मिळत आहे। चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे। जे दिलेलं एक्सप्रेशन आहे 1/13 × 7 + 2 × 5 × 11 + 2 × 13 हे पद सोडवल्यास उत्तर काय येईल? सॉल्व दिस एक्सप्रेशन अँड गिव्ह आन्सर। आपण काय करणार? पहिले ब्रॅकेट सॉल्व करणार। ब्रॅकेटमध्ये जेवढे मल्टिप्लिकेशन आहे ते पहिले करणार
म्हणजे आपल्याला मिळेल 1/13. 7 + 11 2 जा होतात 11 5 जा 10 2 5 जा 10 10 × 11 केलं तर ते मिळेल 110 + 13 2 जा होतात 26. आता बघूया या सगळ्या ब्रॅकेटची ॲडिशन केली 1/13 ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे आपल्याला 3 कॅरी आला 1 143 म्हणजेच हे आपल्याला काय मिळणार आहे 1/13 × 143. जर आपण डिवाइड केला 13 × 1 = 13 13 × 1 = 13 कॅरी आला 13 × 1 = 13 म्हणजेच आपला आन्सर काय येणार आहे 11. ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट आन्सर. चला पुढचा प्रश्न बघूया. दिलेली पदावली काय आहे 20 / 5 ब्रॅकेट डिवाइड 2 प्लस इन ब्रॅकेट 16 / 8 × 2 प्लस इन ब्रॅकेट 10 / 5 3 + 2. आता आपण पहिले सगळे ब्रॅकेट सॉल्व केले तर आपल्याला काय मिळेल 20ला जर 5 ने डिवाइड केलं तर मिळतं 4 / 2 प्लस 16 / 8 केलं तर काय मिळेल आपल्याला 2 मिळेल × 2 प्लस 5 2 = 10 होतात म्हणजे जर हे डिव्हिजन केलं तर 2. दोघांच्या मध्ये कुठलंच साईन नाही म्हणजे ते मल्टिप्लिकेशनचं साईन असणार आहे आणि 3 + 2 मीन्स 5. आता आपल्याकडे जे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे ते आपण आधी सॉल्व करू. मग आपल्याला काय मिळेल तर 4ला 2 ने डिवाइड केलं तर 2 मिळतं प्लस 2 2 जा होतात 4 आणि 5 2 जा होतात 10. सगळ्यांची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळतं 16 आणि ते कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये. ते आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. दिलेलं एक्सप्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. दिलेलं काय आहे 36 मायनस इन ब्रॅकेट 18 प्लस इन ब्रॅकेट 14 मायनस राउंड ब्रॅकेट 15 मायनस 8 डिवाइड 4 × 2 राउंड ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट अँड कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता पहिले काय करणार आपण जो सगळ्यात मधला इनर ब्रॅकेट असणार आहे तो सॉल्व करायचा. बाकी एक्सप्रेशन ॲज इट इज लिहून टाकते. 36 मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये 18 प्लस स्क्वेअर ब्रॅकेट 14 मायनस आता ब्रॅकेटमध्ये काय आहे बघा तर 15. जर दोघांची डिव्हिजन केली तर ती किती येते 2 मायनस 2 × 2 2 × 2 काय होणार आहे 4 होणार आहे. मी ते डायरेक्ट राईट करते म्हणजे काय मिळेल आपल्याला -4 ब्रॅकेट कंप्लीट. आता अजून हा छोटा जो ब्रॅकेट आहे तो सॉल्व करणार पहिले. मीन्स 36 मायनस ब्रॅकेटमध्ये 18 प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 14 यांची जर सबट्रॅक्शन केली ती मिळते -11 कर्ली ब्रॅकेट मीन्स 36 मायनस 18 दोघांची सबट्रॅक्शन केली तर ती मिळेल +3 पुढे मिळेल आपल्याला 36 मायनस 18 प्लस 3 21 आणि यांची जर सबट्रॅक्शन केली तर ती मिळेल आपल्याला 15 आपल्याला ऑप्शन नंबर डी मध्ये दिसतोय म्हणून आपलं करेक्ट आन्सर असणार आहे 15. चला पुढचं बघूया काय आहे तर 2002 डिवाइड 13 ची 11 पट 11 टाइम्स 13 मीन्स आपल्याला मिळेल 11 × 13. मग आपण पहिले ब्रॅकेट सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल 2002 डिवाइड 11 3 = 33 3 11 1 = 11 ते मिळेल 143 आणि आपण जर त्यांची डिव्हिजन केली तर आपल्याला मिळेल 2002 डिवाइड 143. जर दोघांनाही 11 ने डिवाइड केलं 11 1 = 11 कॅरी 3 आला 11 3 = 33 11 1 = 11 कॅरी राहतात 9 11 8 = 88 2 11 2 = आता जर 13 ने डिवाइड केलं तर 13 1 = 13 13 1 = 13 5 13 4 =
52 म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 14. ते आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर सी. चला बघा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे 16 ब्रॅकेट 8 ब्रॅकेट 4 ब्रॅकेट 2 ब्रॅकेट 3 इज इक्वल टू 12 आणि ऑप्शनमध्ये साईन दिलेले आहे ते टाकून आपल्याला आन्सर यायला पाहिजे 12. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट सिक्वेन्स सिम्बॉल. आता आपण पहिलं सिक्वेन्स ऑप्शन वाईज जाऊ. पहिला सिम्बॉल जर राईट केला ए ऑप्शन 16 + 8 / 4 - 2 × 3 तर याचा आन्सर किती यायला पाहिजे 12 आन्सर यायला पाहिजे. आपण चेक करू डिव्हिजन केली तर ती किती येणार आहे 2 - 2 × 3 किती होतील 6 होतील प्लस 16 मग 16 + 2 केलं तर 18 - 6 बघा याचा आपलं पहिल्याच याचाच आन्सर आला आहे 2 म्हणून आपलं पहिला ऑप्शन करेक्ट असणार आहे. आता आपण क्रॉस चेक म्हणून सेकंड करून बघू ऑप्शन बी. तर काय मिळेल आपल्याला 16 + 8 × 4 / 2 - 3 हे जर केलं तर काय मिळेल आपल्याला 2 मिळेल. डिवाइड केलं तर 2 मिळतो. 2 × 8 + 16 - 3 परत यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल 16 + 16 - 3 मग 16 + 16 32 - 3 म्हणजे याचा आन्सर मिळेल 29. आपल्याला 12 मिळत नाही पहिल्याच ऑप्शनमध्ये ते मिळत आहे म्हणून आपल्याला पहिला ऑप्शन काय असणार आहे करेक्ट असणार आहे. असे आपण 4 ऑप्शन चेक करू शकतो. चला बघूया पुढचा प्रश्न काय आहे. दिलेले एक्सप्रेशन आहे कर्ली ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट 180 मायनस इन ब्रॅकेट 5 × 3 + 20 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस स्क्वेअर ब्रॅकेट 2 × 11 मायनस 4 + 3 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. हे सॉल्व करायचे. आपण जे छोटे ब्रॅकेट आहे पहिले ते सॉल्व करणार आहोत. मग चला काय येणार आहे आन्सर ब्रॅकेट 180 मायनस 5 3 होतात 15 + 20 ब्रॅकेट कंप्लीट मायनस इन ब्रॅकेट 22 मायनस 7 4 + 3 7 मायनस 7 ब्रॅकेट कंप्लीट. आपल्याला मिळणार आहे इन ब्रॅकेट 180 मायनस 15 आणि 120 180 + 20 केलं तर ते होतील 200 त्यातून 15 मायनस केले ते मिळते आपल्याला 185 मायनस 22 मधून -7 गेले तर ते मिळतात आपल्याला 15 आणि आपले 185 मधून 15 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला मिळतात 170 म्हणजे आपला आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर बी 170. चला पुढचा प्रश्न बघूयात काय आहे. 101 × 0 × 11 ची किंमत काय आहे ते. द व्हॅल्यू इज 1001 × 0 × 11 कुठल्याही नंबरला जर 0ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा आन्सर नेहमी 0च येतं म्हणून हा जे आहे त्याचा पण आन्सर 0 येणार आहे. ऑप्शन नंबर सी हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवोदय परीक्षेविषयी कुठलीही अडचण असेल कुठलाही प्रश्न अडलेला असेल तर तुम्ही 9673 28 50 31 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. धन्यवाद.